कृष्ण रूपाने मनुष्य जन्म का बरं घेतला? त्याचा उद्देश सांगितलेला आहे, अनुग्रहाय भूतानाम मानुषी तनु आश्रितः. आपल्या सगळ्या भक्तांवर मनापासून प्रेम करून त्यांना आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने परिपूर्ण करून प्रगती करण्याचं मार्गदर्शन करण्यासाठी त्या अजतत्वानी कृष्णरूपाने जन्म घेतलेला आहे. आणि अर्जुनाला जेव्हा ज्ञानामृताची गीता सांगितली गेली कुरुक्षेत्रावर आणि त्याला ती मार्गदर्शक ठरली, तशी फुल ना फुलाची पाकळी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर आपल्यालाही ती तेवढीच मार्गदर्शक ठरू शकेल आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम आणि खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकेल. हाच भगवान श्रीकृष्णांचा संदेश आहे. भगवान, भग म्हणजे काय? नुसतं प्रोग्रेस नाही, तर भग म्हणजे समृद्धी, भग म्हणजे ऐश्वर्य, भग म्हणजे धर्म, भग म्हणजे यश, भग म्हणजे शौर्य, भग म्हणजे ज्ञान आणि या सगळ्याबरोबरची वैराग्य संपन्नता. या सगळ्यांनी संपन्न असलेला भगवान श्रीकृष्ण आपल्याला मार्गदर्शन करायला तयार आहे. प्रश्न आहे, आपली रिसेप्टिव्हिटी किती आहे? आपण आपल्याला जर रिसेप्टिव्ह केलं, आपल्याला जर माध्यम बनवलं, तर निश्चितपणे आपल्यावर कृपा प्रसादाचा वर्षाव करण्यासाठी भगवान थांबलेले आहेत, आतुर झालेले आहेत. मोक्षदम सर्व लोकानाम कृष्णम वंदे जगद्गुरुम. सगळ्या भक्तांना मोक्ष प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य असलेल्या जगद्गुरु कृष्णाला वंदन करतो. आणि आपण कृष्णम वंदे जगद्गुरु इथे पण मी आल्या आल्या बघितलं तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला की भारतवर्षाला तर कृष्ण हा दीपस्तंभ आहेच, पण सगळ्या जगभर कृष्णनीती ही कन्व्हिन्सिंगली ॲक्सेप्टेड आहे. आज भारतामध्ये जे पुरातन अवशेष आहेत अवेलेबल श्रीकृष्णाचे, ते सगळ्यात जुने अवशेष हे ग्रीसमध्ये इसवी सनापूर्वी जवळजवळ 250 वर्ष जी नाणी होती त्या नाण्यांमधून आपल्याला मिळालेले आहेत. त्या नाण्यामध्ये एका बाजूला बासरी असलेला कृष्ण आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला नाण्याच्या हा बलराम आहे. हे इसवी सनापूर्वी 250 वर्ष, म्हणजे आत्ता अमोघनी सांगितलं 5633 वर्षाचा हिशोब. निदान बिफोर ख्राइस्ट 250 वर्षापर्यंत आपण ट्रेस करू शकतो. आणि हे ग्रीसमध्ये आहे, साऊथ अमेरिकेमध्ये आहे, वेस्टर्न युरोपमध्ये आहे, साऊथ ईस्ट युरोपमध्ये आहे, साऊथ ईस्ट एशियामध्ये आहे. म्हणून खऱ्या अर्थाने कृष्ण आणि कृष्णनीती ही जगन्मान्य आहे आणि कृष्ण जगद्गुरू म्हटला पाहिजे. हेलिओडोरसचा पिलर विदिशा मध्य प्रदेशमध्ये आहे. हा पिलर हेलिओडोरस या ग्रीक राजाने भगभद्र राजाला भेट म्हणून दिला. तो खांब अजूनही तिथे आहे. त्या खांबावर ब्राह्मी लिपीमध्ये सगळं कोरलेलं आहे ग्रीक आणि ब्राह्मी भाषेमध्ये की या पृथ्वी तलावरून स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारं कृष्णाचं चरित्र आणि कृष्णाची शिकवण आहे असं त्याच्यावर इन्स्क्रिप्ट केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना बाळकृष्णाच्या लीला माहिती आहेत. त्याच्या पुढचं रूप गोपाळकृष्णाचं आहे, त्याच्या पुढचं रूप राधाकृष्णाचं आहे. या प्रत्येक टप्प्यावर खूप काही बोलता येईल, पण आपण आता 1 तासाच्या कालावधीमध्ये कृष्णाची जी खरी मेमोरेबल आणि फॉलोएबल कॉन्ट्रीब्युशन आहे ती द्रौपदी स्वयंवरापासून त्यांनी जो मुत्सद्दीपणा दाखवला तिथपासून मला असं वाटतं आपण त्याचं कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे की ब्राह्मण वेशामध्ये अर्जुन आणि पांडव आलेले असताना त्यांनी जो मुत्सद्दीपणा करून विवाह होऊ शकला तिथून खरे कृष्णनीतीची सुरुवात झालेली आहे. महाभारत हे एकच युद्ध असं आहे पूर्ण इतिहासात आजपर्यंतच्या की जे फक्त धर्मासाठी राजनीतीचं द्योतक आहे. इतर सगळी युद्ध वेगवेगळ्या कारणांसाठी झाली, पैशासाठी झाली, भूमीसाठी झाली. रामायण सुद्धा स्त्रीसाठी झालं, सीतेच्या प्राप्तीसाठी झालं, पण फक्त धर्मासाठी झालेलं युद्ध हे आजपर्यंतच्या इतिहासात फक्त महाभारत आहे. त्यांना राज्य नको होतं, त्यांना धर्माचं पुनर्वसन करायचं होतं, अधर्माचा नाश करायचा होता. आणि आपल्याला गीतोपदेश आपण जर फॉलो केला तर दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक माणसाला आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर मार्ग दाखवून पुरुषोत्तम करणाऱ्या या पुरुषोत्तम श्रीकृष्णाची ही जयंती आपण साजरी करतो. आणि म्हणूनच हे कृष्ण जन्माचं महत्त्व आहे. अजन्म अशा कृष्ण जन्माची साजरी करण्यामागे जे फिलॉसॉफी आहे ती आपण आता बघितली. डे टू डे लाईफमध्ये किती आवश्यक आहेत ही प्रिन्सिपल्स हे आपण बघूया.
कुठलंही आपल्याला एखाद्या संस्थेची उभारणी करायची असली, एखादी फॅक्टरी आपल्याला निर्माण करायची असली, एखादी IT कंपनी असली, तर वेगवेगळ्या प्रकारची माणसं लागतात. म्हणजे आधी जॉब ॲनालिसिस डिफाईन होतं, मग जॉब डिस्क्रिप्शन डिफाईन होतं, आणि मग जॉब स्पेसिफिकेशनप्रमाणे इंटरव्ह्यू घेऊन ती सगळी माणसं रिक्रूट केली जातात. असं म्हणतात, माझे काका नेहमी म्हणतात की प्रत्येक ऑर्गनायझेशन बिल्डअप व्हायला, सस्टेनेबिलिटी ठेवण्यासाठी 4 कच्ची लोकं लागतात, 4 पक्की लागतात, 4 सच्ची लागतात आणि 4 लुच्ची लागतात. आत्ताच स्वस्तीने म्हटलं की नरोवा कुंजरोवा करताना कधी कधी वाटतं की हे बरोबर आहे का चूक आहे, त्याची आपण आता पुढे चर्चा करूया. जर एखाद्या ऑर्गनायझेशनच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी इतकं प्लॅनिंग लागतं, तर मग या विश्वाच्या निर्मितीसाठी काय काय लागत असावं, त्याचं प्लॅनिंग कोणी केलं असेल, त्याचं मायक्रो प्लॅनिंग कोणी केलं असेल, ह्या सगळ्याचं उत्तर भगवान स्वतः गीतेमध्ये देतात. 4थ्या अध्यायामधला 13वा श्लोक आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. 4 वर्ण जे आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, अशा 4 कॉन्स्टिट्युएंट्सनी चांगला समाज बनलेला असतो जर प्रत्येकाने त्याचा रोल प्ले केला तर. आणि हा रोल हा नुसते जन्माने ठरत नाही, तुम्ही काय करता ह्याच्यावर रोल डिफाईन केलेला असतो. जसं एखादा CEO आहे, एखादा फायनान्स मॅनेजर आहे, तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी द टाईप ऑफ रोल विच ही इज प्लेईंग अँड द डिग्री ऑफ एफिशियन्सी विथ विच ही इज प्लेईंग द रोल डिसाइड द फेट ऑफ द ऑर्गनायझेशन. तसं ब्राह्मण्य म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी, नवीन काहीतरी तयार करणं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट जो विंग असतो ते ब्राह्मण्य आहे. क्षत्रियत्व म्हणजे प्रोटेक्शन आहे. क्षत्रियाचे नॅचरल गुण काय आहेत, शौर्य आहे. शौर्याबरोबरच धैर्य आहे. म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंचं खूप चांगलं उदाहरण आहे की नुसतं शौर्य असून उपयोग नाही, त्यांनी धैर्याने तिथे खिंड अडवून ठेवली. आणि बाजीप्रभूंचं तर अफाट धैर्य आहे, म्हणजे अफाट धैर्याला धृती म्हणतात. तर शौर्य, धैर्य आणि धृती हे क्षत्रियत्व बनवतं. त्याच्यानंतर वैश्य, व्यापार, बिझनेस ॲक्युमेन आणि सस्टेनेबिलिटी, बिझनेस ग्रोथ डेव्हलपमेंट, याच्यासाठी वैश्यत्व लागतं. आणि रिपिटेटिव्ह बिहेवियर, आपण त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करणं, जे रिपिटेटिव्ह ॲक्ट असतात, ते म्हणजे शूद्रांचा रोल आहे. असं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे 4 ग्रुप्स आहेत, या 4ही ग्रुप्सवर आपण आपल्या आयुष्यात जर मास्टरी मिळवू शकलो तर आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. आणि हे मास्टरी कशी मिळवायची, हे कोणाकडून शिकायचं, तर भगवान श्रीकृष्णांपेक्षा आपल्याला हे शिकवणारं कोण आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गीता सांगतात तेव्हा ब्राह्मण्याचा तो पीक असतो. भगवान श्रीकृष्ण जेव्हा जरासंधाचा वध करतात आणि शाल्वाशी लढतात तेव्हा त्यांचं ते क्षत्रियत्व असतं. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळामध्ये दुधाचा व्यापार करतात तेव्हा त्यांचं ते वैश्यत्व असतं. आणि भगवान श्रीकृष्ण इतके थोर असून जेव्हा कृष्णाचं सारथ्य करतात, घोड्याचा खरारा करतात, तेव्हा त्यांचं ते शूद्रत्व असतं. तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सगळ्याचा ब्लेंड भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतो. आणि मला असं वाटतं की भगवान श्रीकृष्णांचं चरित्र अभ्यासणं हे तर खूप मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आपल्याला जितकं जमेल तितकं आपल्या क्षमतेप्रमाणे प्रत्येकाने करावं. पण त्यांचं जे सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे भगवद्गीता, त्या भगवद्गीतेचा तर आपल्या सगळ्यांनी अभ्यास करणं हे मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक त्याच्याशिवाय होऊच शकणार नाही, गीतेचा अभ्यास केल्याशिवाय. मी गेल्या वर्षी इटलीला गेलो होतो, साऊथ युरोपियन कॉन्फरन्समध्ये माझं टॉक होतं. तिकडच्या मेयरनी आम्हाला घरी जेवायला बोलवलं होतं. तेव्हा काय आता भेट द्यायची अशा ठिकाणी, म्हणून मी छोटीशी इंग्लिशमधली भगवद्गीता त्यांना भेट दिली. त्यांना खूप आवडली, त्यांनी मला मिठी मारली आणि त्यांनी मला सांगितलं की येस, आय नो भगवद्गीता, इट्स अ स्टोरी ऑफ वॉर बिटवीन कौरव अँड पांडव. पण त्यांना हे माहिती नव्हतं की कौरव आणि पांडव हे आपल्या मनातच आहेत. आणि भगवद्गीते ही मानसिक बैठक आपली तयार करण्याचं खूप मोठं शास्त्र आहे. ते नुसतं कौरव पांडवांचं युद्ध नाही आहे. देव आणि असुर यांची जी युद्धाची वर्णनं आहेत ती सगळी युद्ध ही आपल्या मनामध्ये सुरू असतात. आणि आपण आत्ताच जे झालं ऑपरेशन सिंदूर तेव्हा बघितलं की कुठलंही युद्ध म्हटलं, कुठलेही बॉम्ब म्हटले, कुठलेही क्षेपणास्त्र म्हटली की त्याचे भरपूर इफेक्ट्स होतात आजूबाजूला. तसं या युद्धाचे परिणाम आपल्या मनामध्ये, देव आणि असुरांचं जे युद्ध आहे त्याचे परिणाम म्हणजे वेगवेगळ्या विकृती आहेत. वेगवेगळ्या विकृती, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वेगवेगळ्या स्तरावरच्या विकृती आहेत. आणि ह्या जर टाळायच्या असल्या तर आतल्या देवांनी
आतल्या असुरांवर विजय मिळवायलाच हवा. आणि तो जर आपण मिळवू शकलो तर तो कसा मिळवायचा हे आपल्याला भगवद्गीतेमध्ये इलस्ट्रेट करून सांगितलेलं आहे. आपला मेंदू हा आपलं शरीर सगळं गव्हर्न करतो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. काय बरं वैशिष्ट्य आहे मेंदूचं? आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांची रचना अगदी सारखी आहे. सगळ्यांच्या अवयवांची रचना सारखी असल्यामुळे त्याची कार्य पण सारखी आहेत. सगळ्यांच्या डोळ्याची रचना सारखी आहे, त्याच्यामुळे आपल्याला एखादं चित्र तसंच दिसतं. सगळ्यांच्या कानाची रचना सारखी आहे, त्याच्यामुळे आपल्याला ठराविक ॲम्प्लिट्यूड, ठराविक लहान मोठा आवाज, आत्ता ऐकलेली सुंदर बासरी ही सगळ्यांना तशीच ऐकू आली. पण मेंदूची मात्र सगळ्यांची रचना सारखी असून सुद्धा प्रत्येकाचा मेंदू वेगळा वेगळा काम करतो. म्हणूनच व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो. तर असा हा जो मेंदू आहे हा एक खूप मोठा मिस्टेरियस ऑर्गन आहे आणि खूप कॉम्प्लिकेटेड पण ऑर्गन आहे. आणि आपण नेहमी म्हणतो की आता AI डेव्हलप होत आहे, आता मशीन लर्निंग आहे, वेगवेगळं डीप लर्निंग आहे. या सगळ्याचं कोरिलेशन ह्युमन ब्रेनशी करतायत. म्हणजे मल्टिपल लेयर्स जे बिल्डअप करतात डीप लर्निंग आणि मशीन लर्निंगमध्ये, त्याच्यातले काही शास्त्रज्ञ माझ्याबरोबर आम्ही जॉईंट प्रोजेक्ट करतो आहे की त्याचं ब्रेनशी कोरिलेशन करून आणखी काही नवीन डेव्हलपमेंट करता येईल का. तर ह्या सगळ्या मुळाशी जाताना एक मनामध्ये विचार येतो की आपण एखादं छोटंसं मशीन आणलं, अगदी वॉशिंग मशीन आणलं, TV आणला, तरी त्याच्याबरोबर एक युजर मॅन्युअल असतं कसं वापरायचं. इतका कॉम्प्लेक्स आपला जो ब्रेन आहे, आपलं जे मन आहे, कधी कुठली क्रिया कशी करायची त्याचं युजर मॅन्युअल आपल्याला माहिती आहे का हो? आणि युजर मॅन्युअलच नसलं तर आपण कुठलीही बटणं वेड्यासारखी दाबली तर काय होईल? प्रत्येक गोष्ट ही युजर मॅन्युअल शिवाय कधीच येत नाही. आपल्याला आपल्या संस्कृतीने हजारो वर्षापासून युजर मॅन्युअल दिलेलं आहे आणि हे माझ्या मते हे युजर मॅन्युअल भगवान श्रीकृष्णांची भगवद्गीता आहे. कधी कुठली गोष्ट केव्हा कशी करायची, काय करावं आणि काय करू नाही, याच्यामध्ये जेव्हा माणसाचा गोंधळ होतो तेव्हा जर निर्णय चुकला तर पुढची सगळी दिशा चुकते. अर्जुनाची अवस्था भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायामधल्या 29व्या श्लोकामध्ये जी वर्णन केली आहे, गांडीव धनुष्य हातातनं गळून पडलं, माझे अवयव शिथिल होत आहेत, तोंड कोरडं पडतंय. पुढच्या श्लोकात म्हटलंय नच शक्नोम वस्था तू भ्रमतीवच न मे मनाहा, माझ्या मनावर तो कंट्रोल माझा पूर्ण गेलेला आहे, त्याच्यामुळे माझं मन कन्फ्युज्ड आहे, मला कळत नाही मी आता काय करावं आणि काय नाही करू. अशी अवस्था आपली होते का? घरी होते, समाजामध्ये होते, आपल्या ऑर्गनायझेशन्समध्ये होते, बऱ्याच डॉक्टर्सची ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा होते. अशा वेळी आपण नेमकं काय केलं पाहिजे आणि ते करताना कुठल्या गोष्टींचं मनामध्ये अधिष्ठान पाहिजे हे सगळं आपल्याला महाभारतामधून शिकायला मिळतं. महाभारतामध्ये पांडव गीतेमध्ये एक श्लोक आहे, दुर्योधन म्हणतो जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, मला धर्म काय ते माहिती आहे पण तसं वागायला माझी प्रवृत्तीच होत नाही हो. आणि जानामि पापम नचमे निवृत्ती, मला पाप काय हे पण माहिती आहे पण त्याच्यापासून मी विड्रॉच होऊ शकत नाही, मी निवृत्तच होऊ शकत नाही. केनपि देवेन हृदयस्थितेन, माझ्या आत कुठला असा देव आहे की यथा नियुक्तोस्मी तथा करोमी, असा त्याला प्रश्न पडलेला आहे दुर्योधनाला. तो म्हणतो मलाही अर्जुनासारखं व्हायचंय पण हे आज जे कोणीतरी माझ्या बसलेलं आहे ते मला होऊ देत नाहीये. तेव्हा प्रपन्न गीतेमध्ये उत्तर त्याचं सांगितलेलं आहे की तुमच्या आतमध्ये देव आणि असुरांची जी लढाई आहे तिथे देव फक्त जिंकतील हे बघा. कृष्ण म्हणतो मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच, तुम्ही त्याला कनेक्ट व्हा आणि तो काय सांगतोय ते ऐका. तुम्ही जर रिसेप्टिव्ह मोडमध्ये असाल तर खरं चांगलं काय हे तुम्हाला कळेल. आणि मग सोल्युशन त्याला असं आहे की त्वया ऋषिकेशा हृदयस्थितेनं, हे ऋषिकेशा, हे गुडाकेशा, तू आज जो बसलेला आहेस तू जसं नियुक्त करशील तसंच मी जर फॉलो केलं तर मी निश्चितपणे यशस्वी होईन. महाभारताच्या नंतर, युद्धानंतर शांती पर्वामध्ये कुंती आणि कृष्णाचा खूप सखोल संवाद आहे. तो पण एक खूप वेगळा विषय आहे, तो मी आता त्याच्या खोलामध्ये जात नाही. पण त्याचं तात्पर्य मला असं सगळ्यांना सांगावं असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी करायला आपण फार उशीर करायला नको. खूप वेळा यंगर जनरेशन्सना किंवा मिड एजमधल्या माणसांना असं वाटतं की आता मी रिटायरमेंट माझं जवळ आहे, रिटायर्ड झाल्यानंतर मी हे गीता वगैरे सगळं वाचीन.
तर तसं नाही आहे. आपण पूर्वी गुरुकुलाच्या वेळी जसं 12 वर्ष मुलांना गुरुगृही पाठवायचे आणि तेव्हाच त्यांना ह्या सगळ्याचं शिक्षण मिळायचं आणि बेस्ड ऑन दॅट ते त्यांचं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकायचे, त्याची आजच्या समाजामध्ये खूप गरज आहे. आणि तसं जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं सो कॉल्ड मॉडर्न एजमध्ये आपल्याला यशस्वी होण्याची गुरुकिल्ली तीच आहे. कारण आपण आता कॉम्प्युटरच्या जगात आहोत, रोबोटिक्समध्ये आहोत. मग हे सगळं आपले वेद उपनिषद आणि जुनी शास्त्र ऑब्सोल्यूट झाली का? नाही झाली. तर वेस्टर्न वर्ल्ड सुद्धा आता अमोघने सांगितलं तसं दे आर रिअलायझिंग द इम्पॉर्टन्स की हाऊ स्ट्रॉंग इंडियन्स वेअर, आणि ते आता आपलं फॉलो करतायत. मी बऱ्याच आंतरराष्ट्रीय योग परिषदांमध्ये भाषणाला जातो तेव्हा 2/3 फॅकल्टी ही वेस्टर्न वर्ल्डमधून येते योगाच्या कॉन्फरन्सला, आणि त्यांनी आपल्यापेक्षा जास्त सखोलतेने या सगळ्याचा अभ्यास केलेला असतो 30, 40 आणि 50 वर्षाच्या वयामध्ये. आणि आपण आपल्या शास्त्रापासून किती जवळ आहोत याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. आपण आज कॉम्प्युटर एजमध्ये आहोत. आपल्याला देवाने चांगला सुदृढ मेंदू दिलेला आहे, तो आपण न बिघडवता आणखी सुदृढ करणं गरजेचं आहे. पण जसं आपला मेंदू मी म्हणेन हे कॉम्प्युटरच्या हार्डवेअरसारखं आहे आणि आपलं मन हे सॉफ्टवेअर आहे. आपलं जर सॉफ्टवेअरच करप्ट झालं तर काय होईल? त्या हार्डवेअरचा उपयोगच नाही. तुम्हाला कितीही हुशारी देवानी दिली तरी तुमचं मन जर तुमच्या नियंत्रणामध्ये नसेल तर तुम्हाला करप्टेड सॉफ्टवेअर जसा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर नादुरुस्त होतो तशी तुमची अवस्था होईल. आणि हे करप्ट करायला भरपूर व्हायरसेस आहेत. त्याला क्विखिल किंवा वेगवेगळे मॅक्फी सारखी अँटीव्हायरसेस आहेत का? कुठली व्हायरसेस आहेत? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ हे सगळे 6 व्हायरसेस आहेत, आ वासून उभे आहेत. आणि त्याच्यासाठी असलेला अँटीव्हायरल प्रोग्रॅम म्हणजे बुद्धीचं मनावर असलेलं नियंत्रण. ती बुद्धी कशी प्रगल्भ करायची हे आपण कृष्णनीतीमधून शिकणं गरजेचं आहे. आपल्या मेंदूमध्ये सीट ऑफ इंटेलिजन्स इज फ्रंटल लोब आणि सीट ऑफ इमोशन्स राग, लोभ, द्वेष, मत्सर, एकमेकांशी भांडणं हे टेम्पोरल लोबचं कार्य आहे. तर युजली टेम्पोरल लोब आणि फ्रंटल लोब याचा डायनामिक इक्विलिब्रियम जर आपण साधू शकलो तर ती यशाची गुरुकिल्ली होऊ शकते. म्हणजे त्याच्यासाठी आपल्या मनांमध्ये ज्या अनेक प्रकारच्या भावना येतात त्या भावनांवर बुद्धीचं नियंत्रण पाहिजे. त्याच्यासाठी बुद्धी प्रगल्भ केली पाहिजे आणि ते नियंत्रण एकदा जर चांगलं आपल्याला आलं तर आपण मनाला मोल्ड करू शकतो हवं तसं, आणि मग सगळे डिसिजन्स आपोआप बरोबर येतात. आपण म्हणतो बेसिक इंटेलिजन्स सगळ्यांनाच मिळालेला आहे. मेधा म्हणजे बुद्धी सगळ्यांनाच आहे, 2+2 4 सगळ्यांनाच येतं. कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल ॲनालिटिकल इंटेलिजन्स ज्याला म्हणतात ते म्हणजे मती. आपण म्हणतो ना मती गुंग झाली, म्हणजे मला ब्लॉक आलाय, हल्ली मुलं म्हणतात मला काही सुचत नाही आहे. तर आपण आपला ॲनालिटिकल इंटेलिजन्स वाढवण्याची गरज आहे. आपण मेधेकडून मतीकडे जायची गरज आहे. मती पुरेशी आहे का? नाही. आपण मतीची ही वृद्धी करणं फार गरजेचं आहे आणि प्रज्ञेकडे जाणं आवश्यक आहे. प्रज्ञा म्हणजे काय? भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्हीचं ज्ञान आपल्याला सहज होऊ शकतं जर तुम्ही बुद्धी तुमची विकसित केली तर. तर मेधेकडून मतीकडे, मतीकडून प्रज्ञेकडे, आणि आणखीन जर पुढे तुम्ही साधना सुरू ठेवली तर प्रज्ञेकडून आपल्याला ऋतंभरा प्रज्ञेकडे जायचं आहे, विच इज अ कॉस्मिक इंटेलिजन्स. आणि ही सगळी प्रगती करायचं पूर्ण प्रोटोकॉल सगळे आपल्याला भगवद्गीतेमध्ये आहेत, कृष्णनीतीमध्ये आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या सगळ्याचा जर अभ्यास केला तर बरीचशी आपल्याला इव्होल्युशन ह्या सगळ्यामध्ये घडून आणता येणं अगदी सहज शक्य आहे.